महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे निदर्शन। एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने तीव्र नाराजी। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आज नाशिकच्या विभागीय कार्यालयात जवळ कर्मचाऱ्यांच्या वतीने निदर्शने तसेच घंटानाद करण्यात आला। राज्य परिवहन कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, त्याचप्रमाणे वार्षिक वेतन वाढ राज्य परिवहन कामगारांना त्याच दरानुसार व नियमानुसार लागू करण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले असून सदर कामगार करायला शासनाने मान्यता देखील दिलेली आहे। परंतु सदर मागण्यांची पूर्तता करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करू नये, एसटी प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही। यामुळे एसटी प्रशासनाकडून कामगार करावयाच्या तरतुदींचा भंग होत आहे। कामगारांच्या या मागण्यांकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा 8 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलनाचा इशारा या प्रसंगी देण्यात आला। या आंदोलनाप्रसंगी स्वप्नील गडकरी, योगेश लिंगायत, सुभाष जाधव, श्याम इंगळे, सुधीर खोब्रागडे, विलास जाधव, रमेश दोनादे, दौलत खैरनार, भूषण पारासरी, राजूभाऊ ब्राह्मणकर, राजभाऊ पालखेडकर, शरद कोल्हे आदींसह कर्मचारी, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य परिवहन महामंडळामधील 90,000 कर्मचाऱ्यांचे मागील 2 वेतन करार आणि 16 ते 20 आणि 20 ते 24 असे उर्वरित अजून 2 वेतन करार आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे मिळणाऱ्या सर्व सोयी सवलती भत्ते याच्या बाबत सरकारने आणि प्रशासनाने मान्य करूनही अद्यापपर्यंत न दिल्यामुळे राज्य परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या सर्व युनियन यांनी एकत्रित संयुक्त कृती समिती स्थापन केली। या संयुक्त कृती समितीमार्फत दिनांक 9 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट रोजी आझाद मैदान इथे 2 दिवसाचं धरणे आंदोलन संपन्न झालं। आमच्या भूमिका राज्य सरकारपर्यंत गेलेल्या आहे, परंतु राज्य सरकार आडमुठे धोरण घेत आहे। आमचे जे काही महागाई भत्ता आहे तो 1/4/16 पासून थकीत आहे। तो मागील सर्व प्रलंबित रकमेसह आम्हाला एक रकमी द्यावं। त्याचप्रमाणे घरभाडं भत्तासुद्धा 1/4/16 पासून त्यामध्ये ज्या पद्धतीने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडं मिळतं त्या पद्धतीने द्यावं। त्याचप्रमाणे आमच्या वेतनामध्ये 1% जी तफावत आहे आणि आम्हाला मागील सरकारने 5,000, 4,000 आणि 2,500 अशी जी काही रक्कम तात्पुरती स्वरूपात दिली, तर आम्ही सरसगट कुठल्याही कर्मचाऱ्यामध्ये भेदाभेद न करता प्रत्येक सर्व कर्मचाऱ्यांना त्याच्या मूळ वेतनामध्ये 5,000 रुपये सरसगट वाढ करावी या प्रकारची मागणी आहे। आणि माझ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना मिळणाऱ्या सर्व सोयी सवलती आणि वेतन हे द्यावं एवढी आग्रहाची मागणी आहे। जर याबाबत सकारात्मक भूमिका नाही घेतली तर ज्या पद्धतीने या देशात आणि महाराष्ट्रात क्रांती झालेली आहे, 9 ऑगस्ट क्रांतीदिनी संपूर्ण महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतचा राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी या लाल गाडीला घेऊन आहे तिथेच त्या ठिकाणी चक्काजाम करेल
याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची असेल, एस टी प्रशासनाने असेल। ज्या पद्धतीने सन्माननीय सरकार आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना करता, लाडका भाऊ योजना करता, मग आमचा हा एस टीतला लाडका भाऊ आणि त्या एस टीतली लाडकी बहीण वेगवेगळ्या सोयी सवलतीपासून वंचित का, ही आमची आग्रहाची भूमिका आहे आणि शासनाने ती पूर्ण करावी एवढी आग्रहाची विनंती। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।